नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठी। खरीप हंगाम 2024 मधील झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई लवकरच मिळणार असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने नुकसानग्रस्त मान्यता दिली आहे। भारतीय कृषी विमा कंपनीला या संबंधीचे त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत। जिल्ह्यातील सुमारे 6,59,000 शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। जून 2024 मध्ये झालेल्या पावसाच्या सुरुवातीमुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला चांगलाच वेग आला होता। मागील वर्षाच्या 1 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात जिल्ह्यातील 17,14,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता। परंतु जुलैमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली होती। विशेषतः 2 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। बीड जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि बाजरी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। पाणी साचून राहिल्यामुळे पिके जागेवरच सडली। शेतकऱ्यांना या खरीप हंगामात आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता जिल्हास्तरीय समितीने 9 सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेतली। या बैठकीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे ठरवले गेले होते। शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरपाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून पंचनामे केले आहेत। अशातच पीक विम्याच्या भरपाईसाठी 6,59,000 शेतकऱ्यांची यादी करण्यात आलेली आहे। भारतीय कृषी विमा कंपनीकडून फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, परंतु आता शासनाकडून मिळणाऱ्या विमा भरपाईमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।